वेलकम बॅक टू मराठी कराटो। माझं नाव अभित खिलाडे, तुम्ही पाहतात यूट्यूब चॅनल मराठी कराटो। जर का आपल्या चॅनलवरती तुम्ही फर्स्ट टाइम व्हिजिट केला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि सबस्क्राइब करता बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर आपण पाहणार आहे टॉप 5 मध्ये 5 लाखाच्या अंडरमध्ये कोणकोणत्या सेगमेंटच्या गाड्या आपल्याला पाहायला मिळून जातात, काय त्याचे फीचर्स असणार आहे, काय मायलेज असणार आहे, काय अपडेट्स आपल्याला पाहायला मिळून जातात, यांचे पूर्णपणे डिटेल्स रिव्ह्यू आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर जर का तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट केला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि सबस्क्राइब करता बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर आता आपण पाहूया आपली फर्स्ट फॅमिली कार कोणती पाहायला मिळून जाते। टॉप 5 मध्ये आपल्याला पहिली अल्टो K10 पाहायला मिळून जाते। याचे फीचर्स आपल्याला पॉवर विंडो, पॉवर स्टीअरिंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कीलेस एंट्री वगैरे आपल्याला पाहायला मिळून जाते। हे जे आता आपण इंजिन मध्ये पाहूया, इंजिन हे आपल्याला 1 लिटरचं इंजिन आपल्याला पाहायला मिळून जातं। यामध्ये आपल्याला ट्रान्समिशन मॅन्युअली आणि ऑटोमॅटिक सुद्धा पाहायला मिळून जातं। तर यामध्ये मायलेज पाहूया आणि त्याचं मेंटेनन्स सुद्धा लो मेंटेनन्स मध्ये आपल्याला पाहायला ही फॅमिली कार साठी एकदम बजेट मध्ये पाहायला। तसेच यामध्ये आपल्याला बूट स्पेस सुद्धा चांगल्या प्रकारे पाहायला मिळून जातं। तसेच यामध्ये आपल्या सेफ्टी रेटिंग मध्ये आपल्याला 6 एअरबॅग्स पाहायला मिळून जातात 2025च्या या मॉडेल मध्ये। आणि तसेच यामध्ये आपल्याला क्रॅश टेस्टिंग मध्ये आपल्याला 2 स्टार रेटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते। मध्ये आपल्याला फ्यूल ऑप्शन हा पेट्रोल प्लस CNG आणि ओनली पेट्रोल सुद्धा आपल्याला पाहायला मिळून जातं। तर यामध्ये मायलेज आपल्याला 23 ते 25 kmpl पर्यंत पाहायला मिळून जाते। जर का तुम्ही CNG मध्ये जर वेरियंट घेतला तर यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे मायलेज सुद्धा पाहायला मिळून जाते आणि लो मेंटेनन्स मध्ये आपल्याला ही कार पाहायला मिळून जाते। आता ही जी आपण प्राइस पाहूया, ही प्राइस आपल्याला 3,99,000 ते 5 लाखापर्यंत आपल्याला पाहायला मिळून जाते। आता आपण पाहूया आपल्या लो बजेट मधली सेकंड कार। सेकंड मध्ये आपल्याला ही मारुतीची एस्प्रेसो पाहायला मिळून जाते। ही थोडी हॅचबॅक मध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते। यामध्ये आपल्याला फीचर्स म्हणजे पॉवर विंडो, पॉवर स्टीअरिंग, म्युझिक कंट्रोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, तसेच स्क्रीन टच, अँड्रॉइड ऑटो प्ले, ॲपल कार प्ले वगैरे सिस्टीम आपल्याला पाहायला मिळून जातं। इंजिन यामध्ये आपल्याला 1 लिटरचं इंजिन सेम इंजिन पाहायला मिळून जातं आणि ट्रान्समिशन हे आपल्याला मॅन्युअली प्लस ऑटो। आणि तसेच यामध्ये आपल्याला मायलेज हे आपल्याला 24 ते 25 kmpl पर्यंत पाहायला मिळून जातं। फ्यूल यामध्ये ऑप्शन आपल्याला फ्यूलचं ऑप्शन म्हणजे आपल्याला पेट्रोल प्लस CNG मध्ये या व्हेरियंट मध्ये आपल्याला पाहायला मिळून जातं पेट्रोल। आणि तसेच सेफ्टी रेटिंग मध्ये आपल्याला 6 एअरबॅग्स आपल्याला 2025च्या मॉडेलमध्ये पाहायला मिळून जातात। ABS विथ EBD सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायला मिळून जातं। आता आपण पाहूया याची प्राइस काय असणार आहे 2025 मध्ये। ही जी प्राइस आपल्याला 4,26,000 ते 6,12,000 पर्यंत आपल्याला पाहायला मिळून जाते। आपण पाहूया आपल्याला थर्ड मध्ये होंडाची i10 निऑस मध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते। आता हिचे फीचर्स आपल्याला डिजिटल ओडोमीटर, कीलेस एंट्री, म्युझिक सिस्टीम वगैरे पाहायला मिळून जातं। तसेच रिअर कॅमेरा, रिअर AC वेंट वगैरे पाहायला मिळून जातं। तसेच टॉप एंड मॉडेल मध्ये आपल्याला इंजिन स्टॉप आणि स्टार्ट बटन सुद्धा आपल्याला पाहायला मिळून जातं। यामध्ये आपल्याला मायलेज आपल्याला 17 ते 24 पर्यंत पाहायला मिळून जातं। यामध्ये आपल्याला वेरियंट ही आपल्याला फ्यूल ऑप्शन मध्ये आपल्याला पेट्रोल, CNG आणि डिझेल वेरियंट मध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते। हे आपल्याला आणि हिची 2025 मध्ये प्राइस 4,98,000 ते 7,60,000 पर्यंत आपल्याला पाहायला मिळून जाते। आणि तसेच आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। 4 नंबरला आपल्याला ही रेनॉल्टची क्विड पाहायला मिळून जाते। ही जी टॉप फीचर्स आपण पाहूया, कीलेस एंट्री वगैरे पाहायला मिळून जाते, सेंट्रल लॉकिंग वगैरे, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी वगैरे, टच स्क्रीन म्युझिक सिस्टीम वगैरे आपल्याला यामध्ये पाहायला मिळून जातो। आणि यामध्ये आपल्याला रिअर कॅमेरा सुद्धा पाहायला मिळून जातो। यामध्ये इंजिन आपल्याला 9.99 cc इंजिन पाहायला मिळून जातं। तसेच ट्रान्समिशन यामध्ये आपल्याला मॅन्युअल प्लस ऑटोमॅटिक पाहायला मिळून जातं। मायलेज यामध्ये आपल्याला 21 ते 23 पर्यंत kmpl पर्यंत पाहायला मिळून जातं। यामध्ये आपल्याला फ्यूल ऑप्शन मध्ये यामध्ये आपल्याला CNG आणि प्लस पेट्रोल वेरियंट मध्ये पाहायला मिळून जाते। जे आपल्याला 2025 मध्ये प्राइस आपल्या 4,70,000 ते 6,45,000 पर्यंत आपल्याला पाहायला मिळून जाते। आपल्याला टॉप 5 मध्ये आपल्याला 5व्या क्रमांकाची गाडी म्हणजे टाटा टियागो पाहायला मिळून जाते। यामध्ये आपल्याला टॉप फीचर्स काय पाहायला मिळून जातात, पॉवर विंडो, पॉवर स्टीअरिंग, कीलेस एंट्री वगैरे, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी वगैरे पाहायला मिळून जाते। रिअर कॅमेरा सुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळून जातो। इंजिन मध्ये आपल्याला 11.99 cc इंजिन आपल्याला पाहायला मिळून जातो। ट्रान्समिशन यामध्ये आपल्याला ऑटोमॅटिक प्लस मॅन्युअली सुद्धा पाहायला मिळून जातं। मायलेज आपल्याला 19 ते 20 kmpl पर्यंत पाहायला मिळून जातो। फ्यूल ऑप्शन आपल्याला यामध्ये पेट्रोल प्लस CNG चा पाहायला मिळून जातो। सेफ्टी रेटिंग मध्ये आपल्याला ही 6 एअरबॅग्स मध्ये पाहायला मिळून जाते। 4 स्टार रेटिंग मध्ये आपल्याला ही कार पाहायला मिळून जाते। आता या गाडीची आपण प्राइस पाहूया 2025 मध्ये काय असणार आहे। या गाडीची प्राइस आपल्याला 2025 मध्ये 5 लाखापासून ते 8 लाखापर्यंत आपल्याला पाहायला मिळून जाते। आतापर्यंत जर काही व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा, सबस्क्राइब करता बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। हा टॉप 5 कारचा 5 लाखाच्या अंडर मधला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ मध्ये। टेक केअर, बाय बाय।